नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आता आलो आहोत मित्रांनो माउंट मेरीला. तर आपण आतमध्ये चाललो आहोत दर्शनासाठी. ते तुम्हाला दाखवतो, पुढे कंटिन्यू राहा मित्रांनो. आपल्यासोबत आपला मित्र आहे स्वप्नेश. तर आपण आता आतमध्ये दर्शनासाठी चाललो आहोत. बघू शकता समोर प्रवेशद्वार आहे, तिथे आतमध्ये तुम्ही जाऊ शकता. सध्या ख्रिसमस नाताळ वगैरे जवळ येते, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तर आतमध्ये मोबाईल घेऊन अलाउड आहे की नाही ते देखील माहित नाही. तर आपण प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला जितकं काय दाखवता येईल तितकं आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. कंटिन्यू. तर मित्रांनो, आपण आता माउंट मेरीला चाललो. तर आज सरळ मेरीसाठी इथून मी गेलाय. सरला साईडला माउंट मेरीकडे गेलाय. ते पण खूप प्रसिद्ध आहे, खूप पर्यटक वगैरे येत असतात बघण्यासाठी. तर कोण नवीन असेल मित्रांनो नक्की विजिट द्या. आणि इकडे यायचं व म्हटलं मित्रांनो तर खूप लांब अंतर असं नाही आहे. तुम्ही वेस्टर्न रेल्वेने जर येत असेल तर तुम्हाला बँड्राला उतरावं लागेल. बँड्रावरनं तुम्ही ऑटो वगैरे असतात, तर शेअरिंग रिक्षा पण असतात, जो तुम्ही पर्सनली पण घेऊन येऊ शकता, त्या देखील असतात. पर्सनल बस वगैरे पण खूप सारे असतात इकडे येण्यासाठी, तर त्याच्या देखील तुम्ही येऊ शकता. प्लेस वगैरे बघू शकता तुम्ही. खूप असं थंड वातावरण, एकदम शांत. फॅमिलीला घेऊन येऊ शकता तुम्ही. हा, स्ट्रेट आपल्याला माउंट मेरीला जायचं. ते तुम्हाला दाखवतो पुढे. कंटिन्यूच राहा मित्रांनो. बाहेर देखील दुकान वगैरे आहे, तुम्हाला जे कोणत्या गोष्टी पाहिजे. खूप पर्यटक वगैरे येत असतात बाहेरनं देखील, फॉरेन वगैरे खूप येत असतात या साईडला. बघू शकता इथे दुकान वगैरे पण आहेत. ते बघू शकता. मध्ये देखील काम चालू आहे. आपला व्हिडिओ देखील काढायला मिळेल की नाही मिळेल काय माहित नाही. बघू शकता इथे येण्यासाठी आहे प्रवेशद्वार आणि स्टॅच्यू आहे इथे. इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. फॅमिलीला घेऊन एकदम नक्की विजिट द्या मित्रांनो. खूप बघण्यासारखं तर खूपच आहे. बघू शकता ऊन तर खूपच आहे. यायचं जर म्हटलं तर मित्रांनो शक्यतो दुपारची गर्दी वगैरे खूप कमी असते. नाही तर सकाळ आणि संध्याकाळची खूप प्रमाणात तुम्हाला गर्दी भेटेल ते बघायला. आणि तुम्हाला जे काही दर्शन वगैरे घ्यायचं ते तुम्हाला शक्यतो फार कमी मिळेल. तर आजच्या वेळी या, जेणेकरून तुम्हाला एक आनंद घेता येईल किंवा तुम्हाला दर्शन वगैरे घेता येईल. अदरवाईज जर तुम्ही आलं तर तुम्हाला गर्दी वगैरे देखील पाहायला, आजूबाजूचा परिसर देखील बघू शकता तुम्ही. बघू शकता इथे देखील आतमध्ये. हा, आतमध्ये इकडे सरळ जायचं आपल्याला. मित्रांनो इकडे येत असेल ना तर शक्यतो शांतता पाळा मित्रांनो. बघा एंट्री आपल्याला आतमध्ये जायचं.
चालू केलंय तिथेच क्लिक केलं काय काम चालू असल्यामुळे काय आतमध्ये पण खूप सारं काम चालू आहे. तर आतमध्ये काय जाता येत पण आणि मोबाईल पण अलाउड नाही तरी देखील आपल्याला आपण रिक्वेस्ट करून आपल्याला थोडाफार दिलेला आहे ते तुम्हाला दाखवूनच आपल्या व्हिडिओ मध्येच. तर आपल्या आजूबाजूला प्लेस देखील तुम्ही बघू शकता. लोकेशन टाकली तर मी पाठवत होतो. प्रवेशद्वार आहे मित्रांनो. तर सध्या काम चालू असल्यामुळे बंद आहे. बघा इकडे काम चालू आहे. किस्मत पण आता जवळ येते. तर मित्रांनो आपण आता बँड स्टँडला चाललो आहोत. ते बोललात तर आपला सुपर हिरो बोललात तर सलमान खान आपले, नंतर त्यानंतर सुपरस्टार बोललात तर एक शाहरुख खान, त्यांचं देखील तुम्हाला फार्म हाऊस दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा स्ट्रेट खाली गेला तो बँकिस्तानकडे गेला मित्रांनो. तर एकदा नक्की विजिट द्या. खूप बघण्यासारखं आहे. फॅमिलीला देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. तर पुढे नजारा बघू शकता. दुपारचं ऊन तर तुम्हाला माहितच आहे. दुपारी ऊन पण खूप आहे. समोर पाच हॉटेल आहे मित्रांनो. एंट्री आहे बघू शकता. पाच हॉटेल आहे मित्रांनो. हा जरा स्टॉल वगैरे आहेत बँक स्टँडच्या इकडे. जर कोणाला काय खायचं वगैरे असेल तर तुम्ही इकडे देखील खाऊ शकता. एक कॅफे आहे. वर गेलं तर माउंट मेरी कडे गेलाय. तिथून आपण ज्या रोडने खाली उतरलो मित्रांनो समोर तुम्हाला बंगला दिसतोय. तो आपला शाहरुख खानचा बंगला आहे मित्रांनो. ती तुम्हाला जवळून दाखवतो. खूप सारे ऍक्टर्स वगैरे इकडे या साईडला राहतात. कधी कधी असतो ना तो पब्लिक वगैरे बघू शकता. शाहरुख खान सरांचे चाहते. इकडे बँड स्टँड खाली तिथे समोर बंगला आहे. आतमध्ये तर एंट्री अलाउड नाहीच आहे. तर काही ना होईना पण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघू शकता. हा समोर गेट आहे आतमध्ये एंट्रीसाठी. खूप पर्यटक देखील इथे आहेत.
समोर एंट्री आहे. तर मित्रांनो बघू शकता फिल्म इंडस्ट्रीचे बादशाह शाहरुख खान यांच्या गेट समोर आहोत आपण. समोरचा नजारा देखील बघू शकता. खाली इकडे असं गेलं बँडी स्टँड कडे गेलंय. बस गेले तिकडे, ते तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. आणि शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाजूला जर बोलत मित्रांनो तर सलमान खानचा देखील बंगला इकडे. तिथे सिक्युरिटी असल्यामुळे आपल्याला काही जायला भेटणार नाही. ते तरी आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. तर बघू शकता आपल्या बॅडला जाय की आपल्याला ते बघायला नाही भेटलं. थोड्या वेळात ते बाहेर येऊन गेले. त्यासाठी इथे सर्व प्रेक्षक वगैरे पण जमले बघू शकता, त्यांचे चाहते वगैरे. मला नजारा बघू शकता. मध्येच्या विषय नजारा बघू शकता. बँडी स्टँड पॉश एरिया आहे. आणि मित्रांनो जर ह्या साईडला कोण येत असेल जर फिरण्याकरिता किंवा तुम्ही बघण्याकरिता तर मित्रांनो एक चूक नक्कीच करता तुम्ही. जे कोण नवीन असेल तर तुम्हाला मित्रांनो खूप महत्वाची माहिती सांगतो. ते म्हणजे तुम्ही जर येत असाल ना तर ह्या साईडला थुंकू वगैरे नका मित्रांनो. कुणाला माहित नसतं तर न कळत आपण थुंकतो वगैरे तर इकडे ह्या साईडला फाईन आहे थुंकल्यावर. तर मित्रांनो येताना काळजी करा, काळजी घ्या तुमची, जेणेकरून तुम्ही ह्या कोणत्या गोष्टी करणार नाही. बघू शकता बँडी स्टँड. एरोप्लेन देखील बघू शकता. तसंच पुढं सलमान खानचा देखील बंगला दिसेल, तुम्हाला दाखवतोच आपल्या व्हिडिओतून. तर आपण आलो इथे जिम साठी पण आहे बघा, वर्कआउट साठी, जॉगिंग करण्याकरिता, लहान मुलांचं बोला किंवा माणसांचं बोला मोठमोठ्या बघा. ती देखील तुम्ही करू शकता. जास्त ऊन असल्यामुळे आता पर्यटक फार कमी आहेत. बघू शकता तुम्ही मित्रांनो. या साईडला पण जास्त तर कपलच असतात मित्रांनो इकडे फिरण्याकरिता. कोस्टल रोडचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवलंय. बघू शकता. एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. फॅमिली सोबत आला तरी चालेल किंवा तुम्ही परस्पर देखील आला तरी चालेल.
खूप बघण्यासारखी देखील आहे इकडे. इकडे यायचं बोललं तर तुम्हाला बँड्रा वेस्टला यावं लागेल, वेस्टर्न रेल्वे. त्याच्यानंतर इकडे येण्यासाठी बस देखील येतात किंवा तुम्ही स्वतंत्र रिक्षा देखील करून येऊ शकता. 90 रुपये पर्यंत होतं. शेअरिंग रिक्षा ही देखील 15-20 रुपये घेते. जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला देखील भेटतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, पुढे सलमान खानचा देखील बंगला आहे. पारा वगैरे पण खूप प्रमाणात आहे. आपल्याला तिथे अलाउड देखील नाही, गाडी देखील आपण पार्क करू शकत नाही. आपण गाडीवर बोलू शकतो इथे बाहेर. जिथे पोलीस वाले आहेत हे बघू शकता इथे बंगला. फोटोशूट करून पण नाही देणार. त्यात मध्ये